नमस्कार मैत्रिणींनो, संक्रांतीचा सण तर आपण उत्साहामध्ये साजरा केला. आता तेवढ्याच उत्साहाने हळदी कुंकूही करायचे. तर या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये बायकांना देण्यासाठी अशा प्रकारच्या तिळाच्या वड्या करून बघा, ज्या अगदी 10 मिनिटांमध्ये बनून तयार होतात आणि करायला तर एवढ्या सोप्या आहेत की कोणीही सहजपणे या वड्या करू शकेल. चला तर लगेचच रेसिपीकडे वळूया. त्यासाठी इथे पाव वाटी तीळ घेतलेत, पाव वाटीपेक्षा थोडेसे जास्त शेंगदाणे घेतलेत आणि अर्धा वाटी गूळ असा चिरून घेतलाय. तीळ शेंगदाणे भाजून मी थंड करून घेतलेत. आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे घालायचे, त्यानंतर तीळही घालायचे आहेत आणि वाटून घ्यायचे. थोडेसे तीळ मी बाजूला काढून ठेवते इथं, जेव्हा आपण या वड्या थापणार आहे ना त्यावेळेस वरून लावण्यासाठी. आता तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेते. अगदीच बारीक पावडर बनवायची नाही, थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे. आता हा सगळा गूळ या मिक्सरच्या भांड्यामध्येच घालायचा आणि परत एकदा आपल्याला हे सगळं फिरवून घ्यायचं आहे. पल्स मोडवरतीच फिरवून घ्यायचं, अगदी याला तेल सुटू द्यायचं नाही. हे बघा, वडीसाठीचं आपलं हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून झालेलं आहे. टेक्स्चर इथे बघू शकता तुम्ही, कोरडं कोरडंच ठेवायचे. आता एका कढईमध्ये 1.5 चमचा तूप घालते मी. तूप वितळल्यानंतर हे तिळगुळाचं सगळं मिश्रण कढईमध्ये घालायचे आणि मंद गॅसवरतीच साधारण 4-5 मिनिटांसाठी आपल्याला हे परतून घ्यायचे. गॅस मध्यम किंवा फुल करायचा नाही आणि हे मिश्रण असंच कढईमध्येही सोडायचं नाही. आपल्याला हे सतत असं हलवत राहायचं आहे, नाहीतर काय होतं, हे तळाशी लागू शकतं, कारण याच्यात आपण गूळ घातलेला आहे म्हणून. तुम्ही बघितलंच असेल, इथं आपण कोणत्याही प्रकारचा पाक वगैरे काहीच केलेलं नाही. कारण काय होतं, बऱ्याच वेळा पाक करायचा म्हणलं का तो पाक बिघडू शकतो आणि पाक बिघडला का मग वडी पण बिघडते. त्यामुळे आपण अगदी सोप्या पद्धतीने आज ही तिळाची वडी करतोय. साधारण 4-5 मिनिटांनी हे आपलं मिश्रण तयार झाले. आता तेल लावलेल्या एका प्लेटवरती हे काढून घेऊया. आणि या पेल्याला मी आधीच तेल लावून घेतलं होतं. या पेल्याने आपल्याला आता हे सगळं मिश्रण असं या प्लेटवरती पसरून घ्यायचे. अगदी मिनिटभरामध्ये हे असं पसरून तयार होतं, कारण गरमागरम आहे ना त्यामुळे. आता आपण या हळदी कुंकासाठी करतोय ना वड्या, त्याच्यामुळे अगदी अशा छोट्या छोट्या बनवणार आहे. तुम्ही जर घरी खायला बनवणार असाल ना तर अशा जाड जाड बनवायच्या आणि मोठ्या मोठ्या बनवायच्या. वडी थापून झाल्यानंतर शेवटी मी हे भाजलेले तीळही टाकले वरून आणि परत एकदा पेल्याच्या साह्याने आपल्याला हे असं दाबून घ्यायचे, म्हणजे वडी काढल्यानंतर हे तीळ निघून बाजूला पडू नयेत. हलक्या हाताने असं दाबायचं आणि हे कोमट होईपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचे. 4-5 मिनिटांमध्ये हे कोमट होतं. थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण याला चिरा करून घेणार आहोत चाकूच्या साह्याने, जेणेकरून हे थंड झालं ना त्याच्या पटकन आपल्याला वड्या करता येतील. काय होतं, आता प्रत्येकाच्याच घरोघरी हळदी कुंकू असतं आणि हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये सगळेजणच तिळगुळ देत असतात. मग खूप जर मोठ्या मोठ्या वड्या केल्या का त्या खायला नको वाटतात, खूप गोड गोड होतं. म्हणून अशा छोट्याशा वड्या करायच्या, म्हणजे पटकन ही छोटीशी वडी तोंडात टाकली जाते. जर तुम्ही घरीच खायला करणार आहात तर मोठ्या केल्या तरीही चालणार आहे. याला अशा चिरा मारून झाल्या ना, पूर्णपणे थंड होईपर्यंत आपल्याला हे असंच ठेवून द्यायचे. वड्या पूर्णपणे थंड झाल्या का चाकूच्या साह्याने मोकळ्या करून घ्यायच्या आणि लगेचच आपल्याला या काढून घ्यायच्या आहेत. प्लेटला आपण तेल लावलेलं होतं त्यामुळे या पटकन निघतात. तुम्हाला इथे कट मारतानाच दिसत असेल की छान परफेक्ट अशा या तयार झालेल्या आहेत. अगदी अशा मऊ आणि खुसखुशीत अशा तयार होतात. तोंडात टाकताच त्या वितळतात, खूप भारी होतात. एकदा नक्की करून बघा.
हे बघा प्लेटमधून किती सहजपणे आपल्या वड्या निघत आहेत. आपल्याकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम असला का आपण छान सजावट करतो, रांगोळी काढतो, वाणाचं साहित्यही छान छान आणतो. पण तिळगुळ म्हणून जर हलवा दिला किंवा हातावरतीच कोरडा तिळगुळ दिला तर तो इकडे तिकडे सांडून जातो आणि बऱ्याच वेळा तो खाल्लाही जात नाही. म्हणूनच यावर्षी अशा प्रकारच्या साध्या सोप्या झटपट होणाऱ्या तिळाच्या वड्या बनवून बघा. तुमच्या सगळ्या मैत्रिणींना त्या नक्कीच आवडणार. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स वेळेवर येतील. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.